बिग बॉस घरातून जेव्हा तुला विचारत आलं तर तुझ्या आणि तुझ्या घरच्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती? माझी प्रतिक्रिया ही होती की मी म्हणजे घरच्याचं आणि माझं म्हणणं हे होतं की ज्या टायमाला बिग बॉसच्या घरात जाशील आमचा लेख आमचा प्रभू शेळके 100% टॉप 5 मध्ये जाणार आणि ट्रॉफी जिंकणार समजायला हेच वाटत होतं. प्रभू, तुझा बिग बॉस 11 आठवड्याचा तुझा अनुभव कसा होता बिग बॉस? माझ्या मते तर मला खूप एकदम गेम माझा स्ट्रॉंग वाटत एकदम म्हणजे टास्क झालं माझा गेम प्ले झालं माझी रणनीती झालं एव्हरीथिंग समजा मला एकदम चांगलं वाटायचं. पण अचानक बाहेर आलो मी धक्का मला इतका मोठा बसला. अरे म्हणलं माझी वोटिंग पण स्ट्रॉंग होती अचानक बाहेर निघणं म्हणजे इम्पॉसिबल. प्रभू, तुझ्या पाठीमागे खूप मोठा संघर्ष आहे तर सांगू शकेल का मला? कुठला संघर्ष? पाठीमागे तू खूप कष्ट करून वरती आलाय, काम केले, म्हणजे रील बनवल्या, नंतर तू बिग बॉस मध्ये आलाय. हो, ते खूप संघर्ष आहे. आणि एक गोष्ट सांगू का, मी एक वलखेड गावामध्ये मी जन्माला आलो. वलखेड गावात माझा जन्म झाला आणि तिथं खूप लोक चिडवायचे. माझी खूपच परिस्थिती अशी होती गिरणीच्या खाली जे पीठ पडलेलं असायचं ते मी उचलून आम्ही ऊसतोडीला नेत होतो. त्याचे चिपटे बनवायचं चाळून त्याच्यात आड्या झालेल्या किडे झालेले तरी पण आम्ही ते खाल्लं पीठ. त्याच्यानंतर आम्ही गोसाई माहितात का, गोसाई ती कार्ड ते पीठ मागून आणत होते त्यांच्याकडून 10 रुपये किलोने पीठ आणायचं. ते खाऊन आम्ही दिवस काढलेले आहेत तर ते मला अजून आठवतंय. खूपच माझं मन जरा खूपच म्हणजे ज्या परिस्थितीतून आलोय मी ती परिस्थिती मलाच माहित आहे. आणि बिग बॉसच्या घरात जे होतं जे मला भेटायचं खायला जे राहिला जे इतके स्वच्छ वॉशरूम इतकं पॉस बेडरूम एसी म्हणजे माझ्यासाठी एकदम एक्साइटेड होतं. मी जीवनात मी सोचलं नव्हतं की मी तिथं जाईन लक्झरी टाईप इतकं राहणं बिणं तर माझ्यासाठी खूपच खतरनाक होतं. प्रभू, तुझा पहिला मोबाईल हा तू शेतात काम करून घेतला असं आम्हाला समजलं. हो, मी पहिला मोबाईल मी शेतात काम करून घेतला आणि त्याच्यावर रील बनवायला सुरुवात केलेली. आणि प्रभू, काळू डाम तुला नाव कसं पडलं? कालू डॉन हा नाव माझं मला लोक चिडवायचे, काय रे काळ्या काय करतोस, काम धंदा कर जाय, तू काही करत का नाहीस. तर मला ते वाईट वाटायचं. मग मी ठरवलं आता आपली कमजोरी आहे त्यालाच आपण स्ट्रॉंग बनवायचं. मग मी ठरवलं की मी काला विला नाही मी कालू डॉन नाव ठेवतो आणि लोकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात करतो. म्हणून मी सुरुवात केली. प्रभू, तुला आम्हाला बिग बॉसच्या घरात तुला हमेशा अंडे खाताना जास्त होतं. अंडे खूप आवडतात आणि कोणते पर्यंत तुला आवडतात खायला? हो, मला अंडे खायला आवडतं, अंडे खायला आवडतं, मच्छी खायला आवडतं, कपुरे खायला आवडतं म्हणजे एव्हरीथिंग म्हणजे नॉन व्हेज म्हणलं जेवढे बी पदार्थ आहेत ते मला आवडतात. प्रभू, सगळ्या ऑडियन्सला महाराष्ट्राला एक प्रश्न पडलेला आहे तर प्रभूचं वय किती आणि शिक्षण किती? माझं वय आहे बघा 20 रनिंग आहे आणि मी शाळा शिकलेलो आहे. 8वी ढकल पास झालेलो आहे. म्हणजे कधी जायचं कधी नाही जायचं 8वी पर्यंत तशी शाळा माझी मी काढली. तू आता इंस्टाग्रामवर खूप मोठा व्हायरल आहे. पण पहिली रील कोणती जास्त खूप व्हायरल झाली? पहिली रील कोणती होती? पहिली रील होती माझी गरीब उसाब भिकारी थोडी ना हो, प्लीज लाईक फॉलो कर दो. हे अशी काहीतरी रील बनवली होती मी युनिक. कांदा भाकरी हे असं मी खात होतो. त्याच्यावर माझं व्हायरल झालं, व्ह्यूज मला मिळाले, लोकांनी सपोर्ट केला, मला खूप भारी वाटलं होतं. मला एक सांग, तुझा काटा टीमने तुझा वापर केला असं तुला वाटतंय का? नाही, काटा टीमनं नाही वापर केला माझा, ना टोळीनं वापर केला माझा. माझा वापर कोणीच केला नाही. जे काय मी स्वतः माझा वापर मला समजत कोण आपला यूज करते कोण नाही. म्हणून मी 20 वर्षाचा आहे. इथं वाटत असं बिग बॉसच्या घरात लहान आहे असंच आहे तसंच आहे याला गेम समजत नाही काय नाही. पण नाही, मी तसा गेमच्या बारेमध्ये खूपच हुशार होतो. मला लगेच समजायचं. बरेच सदस्य होते त्यांना घरी जाईपर्यंत गेमच समजला नाही. पण मला पहिल्याच आठवड्यापासून गेम समजायला लागलं.
बिग बॉस सगळे स्पर्धक तुला म्हणत होते तू तन्वीच्या मागे खेळतो तू खरंच खेळतो का तन्वीच्या पाठीमागे? नाही, मी तन्वीच्या मागे खेळत नव्हतो. आता मग मी पण म्हणायला पाहिजे बरेच सदस्य आले की तुम्ही प्राजक्ताच्या मागे खेळता, की तुम्ही रुचिकाच्या मागे खेळता, की तुम्ही राधाच्या मागे खेळता, तुम्ही अनुश्रीच्या मागे खेळता. जर मी म्हणलं असतं तर मग ते बी तर त्यांचं तेच झालं असतं ना, विकनेस. मी तन्वी सोबत राहतो, उठतो बसतो खातो पितो, म्हणून मला ते बोलते तन्वीच्या मागं. असं काहीच नव्हतं. बिग बॉसच्या घरात राहणं म्हणजे इम्पॉसिबल आहे. तिथं फक्त नातं बनवूनच आपण पुढे जाऊ शकतो, हे माझ्या निर्णयानुसार आहे. तू आता नातावर नाव घेतलं, तू तन्वीला खूप बहीण मानलेली मोठी, हे नातं बिग बॉसच्या घरामध्ये पण होतं, आता हे बाहेर पण ठेवशील का तू नातं ते? हो, मी जवरक जीवात जीव आहे तवरक मी तिला विसरणार नाही. प्रत्येक रक्षाबंधनला मी तिला राखी बांधून घे जाईन आणि प्रत्येक रक्षाबंधनच्या टायमाला मी घरी जाणार नाही किंवा तिला माझ्या घरी बोलवणार. पहिल्या आठवड्यापासून तर आतापर्यंत 11 आठवड्यापर्यंत जास्त नॉमिनेशन तुला विशालने आणि सागरनेच केलं. त्या पाठीमागचं कारण काय सांगलं? नाही, त्या तेव्हापासून मला सागरने नाही केलेलं. जास्त तर नॉमिनेट मला प्राजक्ताताई, रुचिता, विशाल यांनीच मला जास्त नॉमिनेट केलेलं आहे. त्या पाठीमागचं कारण हेच आहे, कारण की मला त्यांना असं वाटत होतं की प्रभू लवकरात लवकर बाहेर निघावे, असं त्यांना वाटत होतं. पण मी एक स्ट्रॉंग प्लेअर होतो, एक कॉमेडी कंटेस्टंट होतो आणि मी माझा गेम माझ्या पद्धतीनं टास्क मी एकदम एन्जॉय करायचो, खेळायचो, समजायला वॉटर खेळवायचो आणि माझा गेम प्ले लोकांना आवडत होता, म्हणून मला तिथं टिकून ठेवित होते. जेव्हा तन्वी पहिल्यांदा कॅप्टन झाली तेव्हा तुझा खूप मोठा हात होता त्या पाठीमागे, पण जेव्हा सेकंड चेअर आहे तर तुझ्या कॅप्टन्सीच्या टायमाला तेव्हा विशालने डील झाली असती, मग तन्वीने तिला आकारली, पण तू आता घराबाहेर नसता डील घेतली असती तर. नाही, मला त्यांचा गेम प्ले पूर्णपणे ओळखून चुकलेलो होतो आम्ही. तुम्ही तरी 1.5 तासाचा एपिसोड बघतात म्हणून तुम्हाला त्याच्यातली काहीच माहिती नाही. आम्ही 24 तास त्यांच्या बरोबर राहतो, रात्र दिवस. तर आम्हाला बरोबर ते माणसं कसे आहे, विशाल कसा आहे आम्हाला ओळखतोय. आणि तुम्हाला माहित आहे का ते की विशालचं जे डायलॉग म्हणजे जे त्याची तुम्ही बघतात ज्या पद्धतीनं 1.5 तासाच्या एपिसोड मध्ये, तसं नाहीये. की मी सांगतो तुम्हाला, जर डील तिनं तन्वीनं दिली बी असती, आता ती पहिल्यापासून म्हणते तू माझा दुश्मन आहेस आणि मी तुझी इथं पण दुश्मनी ठेवणार आणि बाहेर पण ठेवणार. तर मग तेच जर ते दिली असती डील, तिनं माझ्यामुळं डील दिली असती, तर तो जर आतमध्ये जाऊन बोलला असता, तन्वी तर बोलते मी डील देत नाही, आखर शेवटी दुश्मन म्हणते, आखर शेवटी आली का नाही माझ्याकडे, पण मी तुमच्यासारखी डील घेत नाही जा. मग काय करायचं असतं? मला सांग, बिग बॉसच्या घरामध्ये गाणं म्हणलं आहे, हमेशा गाणं म्हणत आहे, ते गाणं काय तुझा धोका काहीतरी गाणं बघते? हो आहे. एकदम म्हणून दाखव प्रेक्षकांना. अगे पोरी, तू असं काय दिलाय धोका ग, माझ्या काळजावर बसलाय ठोका ग, सांग नवीन कोण हाय बोका ग, मला बोलाया दिला नाही मोका ग, लय गुलगुल बोलत होती, सारखा फोन मला करत होती, तुला वाटली नाही का भीतीनं पोरीनं लय लय केलंय आती. नेमकं तुम्ही गाणं म्हणलास त्याच्या पाठीमागचं कारण काय? तुला पण धोका दिला होता खरं सांगा ना. हो, मला धोका भेटलेला आहे आणि त्या धोक्यामुळे इतक्या बार मी धोके खातच आलेलो आहे, म्हणून ते गाणं मी बोलत होतो तिथं. काय करायचं आता गेली ती, मला धोका भेटला, गेली सोडून. आणि प्रभू आता मला एक सांग, तुझ्या मते आता बिग बॉसचा विचार कोण होऊ शकतं? तन्वी कोलते. आणि थँक्यू प्रभू, छान इंटरव्ह्यू.